स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आणि मुलं मुली आल्या नटून थटून, शेरो शायरी आणि बरंच काही. विट्यात राजलक्ष्मीचा जबरदस्त कार्यक्रम. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. विटा इथं श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या वतीनं इयत्ता 12वीच्या परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षेत सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा संपन्न झाला. मायनी रोडवरील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुलांसह मुली नटून थटून या कार्यक्रमात सामील झाल्या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कराड गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल डॉक्टर SA पाटील, तर प्रमुख उपस्थिती म्हणून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराडचे HOD डॉक्टर RJ डायस हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. डॉक्टर शंकर बुधवानी यांनी राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विषयी सविस्तर माहिती सांगितली. केदार पवार सर यांनी सूत्रसंचालन केलं. प्राध्यापक महेंद्र धाबुगडे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. त्यांनी अकॅडमी विषयी आपली भावना मांडली. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केलं. यावेळी मान्यवरांनी नटून थटून आलेल्या विद्यार्थ्यांना भविष्याचा कानमंत्र दिला. यावेळी राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी मधील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. मात्र विटा शहरात या नटून थटून आलेल्या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र रंगलेली होती. की ज्या तळमळीनं तुम्ही विजेते आहात असं आत्ता माझं म्हणणं आहे. कारण ज्या तळमळीनं आणि आत्मीयतेनं श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी जे तुमची जडणघडण करत आहे, आजचा जो कार्यक्रम अतिशय नीटनेटका ज्या तळमळीनं त्यांनी ठेवला आहे ते बघता खरं तर सन्माननीय बुधवानी सर 4-5 दिवसापासून हा रविवारीच कार्यक्रम घ्यायचा होता, पण त्यांना आग्रह असा होता की सर तुम्ही आल्याशिवाय आम्ही प्रोग्राम घेणार नाही. आणि त्यातूनच ही तळमळ आत्मीयता खरं तर ते रविवारी हजर होते. तुमचा कार्यक्रम मला वाटतं ठरला होता, पण आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तमातलं उत्तम मार्गदर्शन मिळालंच पाहिजे ह्या तळमळीनं, या जिद्दीनं ते जे कष्ट घेत आहेत ते आपल्यामध्ये जो त्रास आहे, जी सहनशक्ती ठेवतायत, खरंच मला वाटतं हे आवर्जून उल्लेख केला पाहिजे की हे वाखाणण्यासारखं आहे. मला वाटतं माझ्या उजवी बाजू आजच्या डाव्या बाजूपेक्षा अतिशय सरस आहे. आणि त्यासाठी परत एकदा जोरदार ह्या उजव्या बाजूसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून उजव्या बाजूसाठी, कारण हे फक्त व्यावसायिक शिक्षण घेणार नाही ही बाजू, तर आपला समाज पुढं हजारो वर्षे कसा चांगल्या पद्धतीनं राहणार आहे याचं मला वाटतं काळजी ही उजवी बाजू घेणार आहे. आणि त्यासाठी मला अभिनंदन करायचं आहे बुधवानी सर आणि त्यांच्या सर्व टीमचं की ज्या पद्धतीनं आपण हा उपक्रम जो 11वी 12वीच्या जडणघडणीचाच नाही, फक्त JEE, CET, NET, नीट त्याचाच नव्हे तर आपल्या आयुष्यातला हा पाया कशा पद्धतीनं मजबूत करावा याचं धडे तुम्ही आता ह्या वयातच घेतात आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रो, जरी आपण हे 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, काही 11वी पासून असतील, काही 12वी पासून असेल, हा आपण कोर्स हे करत असला राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वप्रथम आपण मानव आहोत
आणि मानवाच्या दृष्टिकोनातून आपल्याला समाजाची जडणघडण किंवा आपली जी भूमिका आहे ती चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल. सर्वप्रथम मी स्वतः, नंतर कुटुंब माझा जवळचा समाज आणि त्यानंतर मला काही वर्षानंतर काय कंट्रीब्युशन देता येईल आणि त्यासाठी मला काय भूमिका घ्यायची आहे हे आपण आत्ता आणि यानंतरच्या, जसं डायस सरांनी अतिशय समर्पकपणे सांगितलं, ती 4 वर्षात होणार आहे मित्रांनो. आज जे मान्यवर उपस्थित आहेत, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एस ए पाटील सर, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन कराड, राजलक्ष्मी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे सर्वेसर्वा आणि आमचे परममित्र डॉक्टर शंकर बुधवानी, रॉयल अकॅडमी चे संचालक दाभोगडे सर, सर्व शिक्षक मंडळ, सर्व विद्यार्थी पालक, या ठिकाणी आपण उपस्थित आहात. शुभचिंतन सोहळा. आजचा दिवस किती महत्त्वाचा. कालपासूनच किती बरं वाटत होतं की उद्या सेंड ऑफ आहे. कारण अर्थात सेंड ऑफ किंवा निरोप समारंभ असं नाव न ठेवता शुभचिंतन सोहळा असं नाव ठेवण्यापाठीमागं त्यामध्येही एक स्ट्रॅटेजी आहे बुधवानी सरांची किंवा रॉयल अकॅडमीची, की निरोप समारंभ आहे असं फक्त म्हटलं तर मग आम्हाला बोलताच आलं नसतं. पण शेवटच्या दिवशी किंवा ज्यावेळी आपण निरोप देतोय त्यावेळी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कानावरती काही शब्द असे पडावेत की जेणेकरून पुन्हा एकदा राखेतनंही सोनं काढता यावं अशी जिद्द त्या विद्यार्थ्यांमध्ये यावी, अशी कुठंतरी भावना ही बुधवानी सरांची आणि रॉयल अकॅडमीची आहे. म्हणून त्याला नाव ठेवलंय शुभचिंतन सोहळा. मला माहिती आहे बराच वेळ झालाय, बऱ्याच जणांना ऐकताय, अजूनही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाषण केलं, मागच्या वेळी एका कार्यक्रमाला मी उपस्थित होतो त्यावेळी असणारं तुमचं डिसिप्लिन आणि शिकण्याची ती आत्मीयता तुमच्यामध्ये आहे आणि ती रुजवली आहे राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीमध्ये. तर या ठिकाणी मी असं समजतो की ह्या शिक्षक महोदयांनी इतकं काही कष्ट केलंय आणि तुम्हाला शिकण्यासाठी इतकं काही प्रेरित केलंय की तुम्ही ऑलरेडी खूप काही नीट जेईची खूप चांगली तयारी केलेली आहे. आणि आजचा दिवस आहे ज्यावेळी इथले शिक्षक वर्ग तुम्हाला सांगतायत की विद्यार्थी मित्र हो, तुम्ही चाललाय. आणि असं जात असताना एका स्टोरीमध्ये एक मी गुंतून सांगतोय आणि तुम्ही ती वाचली असेल कुठंतरी स्टोरी. इट इज कॉल्ड ॲज अ स्टोरी ऑफ ए पेन्सिल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेन्सिल शिवाय आपलं काही चालत नाही, कारण त्या कंपास बॉक्समध्ये ती जी पेन्सिल असते ती पेन्सिल म्हणजे तुमचं जीवन आहे, तुम्ही स्वतः आहात अशी कल्पना करा. ही पेन्सिल ज्यावेळी तयार होते, ज्या फॅक्टरीमध्ये तयार होते, त्यावेळी त्यांना घडवणारे जे काही मॅन्युफॅक्चरर्स आणि त्या ठिकाणी जे काही कामगार आहेत ते म्हणजे रॉयल राज लक्ष्मी अकॅडमी आणि तिथं असणारे हे शिक्षक वृंद आहेत. त्यांनी तुम्हाला तयार केलंय. आणि ज्यावेळी चांगल्या चांगल्या पेन्सिली वेगवेगळ्या बॉक्समध्ये तयार होतात आणि ती बॉक्स कुठं पाठवलं जातं, इट गोज इन टू द मार्केट. तुम्ही सुद्धा आज जेईई नीटची परीक्षा देणार आहे, 12वी पास होणार आहे, म्हणजे त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे तेही एक मार्केटच आहे. सांगणार आहे ओनली 2 days आर इम्पॉर्टंट इन लाईफ, द वन विच वी आर बॉर्न अँड वन वी अंडरस्टँड वाय. आपण कधी जन्मलोय तो दिवस, कारण आपल्याला देवानं त्याच घरामध्ये, त्याच गावामध्ये, त्याच आईवडिलांच्याकडे का जन्म दिला, तो दिवस आपल्यासाठी महत्वाचा असतो. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळतं वाय, का, दॅट डे इज इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि असे कार्यक्रम हे दिवस तुम्हाला शिकवतात की आपला जन्म कशासाठी झालाय, का झालाय.
तू अपनी खोज में निकल. बघा मी काय म्हणतोय. तू अपनी खोज में निकल, तू किस लिए उदास है. तू अपनी खोज में निकल, तू किस लिए उदास है. तू चल, समय को भी तेरे वजूद की तलाश है. तो जकड़ी है बेड़िया, तो लिपटी है बेड़िया, समजना इनको वस्त्र तुम. प्रत्येकाला चॅलेंजेस, अडचणी, ऑब्स्टॅकल्स, प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत. जो लिपटी है बेड़िया, समझना इनको वस्त्र तू. पिघला के इन बेड़ियों को, पिघला के इन बेड़ियों को, बना ले जीत का अस्त्र तू. बना ले जीत का अस्त्र तू. आपले चॅलेंजेस एक्सेप्ट करा. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. काही नाही आहे. आपल्या अडचणी, चॅलेंजेस सगळ्यांना येतात. सरांना पण आलेत, दोघांना पण आलेत, तरी पण पोचलेत का नाहीत. आम्हाला पण आलेत, दाभोडे सरांना पण आलेत. आज 1000 विद्यार्थी आहेत दाभोडे सरांचे कराड आणि विटा मिळून. आम्हाला बिझनेसमध्ये, सामाजिक जीवनामध्ये अनेक अडचणी येतात. तुम्ही घाबरून चालतं का. काय म्हटलं मी शेवटी, पिघला के इन बेड़ियों को, बना ले जीत का अस्त्र तू. आपल्या अडचणींनाच संधीमध्ये रूपांतर करता आपल्याला आलं पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही. हो गया सो बीत गया, सो बीत गया. शर्यत अजून संपलेलं नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. बरेच जण 12वीला तुमच्या एक्झाम्सचं, येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं विनाकारण टेन्शन घेतात. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हसत खेळत आपल्या अकॅडमीचं तत्वच ते आहे. आपल्या अकॅडमीच्या सगळ्या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ऑल दिवस रात्र तुमच्यासाठी झटतात. तुम्हाला नॉट ओनली ॲज अ स्टुडंट, नॉट ओनली ॲज अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अटेंडर, ते तुम्हाला एक ह्युमन बिईंग म्हणून जीवनामध्ये कसं जगायचं, एक ऑलराऊंडर कसं व्हायचं, एक सकारात्मक आयुष्य कसं जगायचं. तुम्हाला 2च गोष्टी वाचवणार आहेत, पॉझिटिव्हिटी आणि नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. सकारात्मक. येणाऱ्या प्रत्येक संधीत पॉझिटिव्ह काहीतरी शोधावंच लागेल तर तुम्ही जाणार आहे. स्पर्धा परीक्षा, नीट, जेई, सीईटी एक झाली म्हणजे झालं का. बरेच जण रिपीट करतात. फक्त तुमचा माइंडसेट बदला. माझ्याकडे पिसाळ साहेबांचं पाहुण्याचं उदाहरण आहे, मी कायम देतो. सर, एक विद्यार्थी आहे, नीटच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये 110 मार्क पडले आणि सेकंड अटेम्प्टमध्ये डायरेक्ट 780. कसं काय. तर तुम्हाला सुद्धा ऐकून शॉकिंग वाटेल. आदित्य चव्हाण म्हणून विद्यार्थ्याचं नाव आहे. आमचे मित्र आहेत पिसाळ, जिओ न्यूजचे त्यांचे पाहुणे आहेत. त्याचे बिचाराचे वडील वारले. पहिल्या अटेम्प्ट नंतर त्याचे वडील वारले. त्या वडिलांची इच्छा होती की तो डॉक्टर व्हावा. मी मुद्दाम कायम उदाहरण देतो. आणि ते फक्त त्यानं इतकं मनावर घेतलं वडील वारल्यावर की डायरेक्ट विद्यार्थी टॉपला गेला. आज तो मोठ्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS करतो. काय केलं फक्त त्यानं बदल, चेंज इन द माइंडसेट. चेंज इन द माइंडसेट. त्यानं निराशा झटकून दिली. निराशेला त्यानं आशेत बदललं. आशेत बदललं आणि तो आज गव्हर्नमेंटचा विद्यार्थी आहे. असं आपल्याकडे इंजिनिअरिंगचे इंडियन स्पेसला गेले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीला गेलेले विद्यार्थी आहेत सर आमच्याकडे. एकदम छोट्या गावातनं, घरात कसले बॅकग्राऊंड नसलेलं. काय केलं फक्त त्यांनी, चेंज देअर माइंडसेट. चेंज युअर माइंडसेट. की 12वी पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर एका गोष्टीची फक्त दखल घ्या किंवा एका गोष्टीची काळजी घ्या, ती म्हणजे वेळेची काळजी घ्या. वेळेची कदर करा. बऱ्याच अगदी 90% विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे. बघत 11वी गेली, बघत म्हणजे एकामेकाकडे नव्हे, असं आता अभ्यास करू, मग अभ्यास करू, ह्या आठवड्यात अभ्यास करू, युनिट टेस्ट पासून अभ्यास करू, रविवारच्या टेस्ट पासून अभ्यास करू, करत 12वी संपली. कारण का वेळेचं महत्व आयुष्यात खूप म्हणजे खूप आहे. असं म्हणतात की एका सेकंदाची किंमत कुणाला माहीत असते, तर ऑलिम्पिकमध्ये एका सेकंदानं ज्याचं गोल्ड मेडल हुकलंय त्या खेळाडूला एका सेकंदाची महत्व असतं. एका मिनिटाचं महत्व कुणाला असतं, तर ज्या व्यक्तीची अतिशय महत्वाच्या मीटिंगला जाताना ट्रेन एका मिनिटानं मिस झाले, त्या माणसाला एका मिनिटाचं महत्व असतं. एका आठवड्याचं महत्व कुणाला असतं, तर एखाद्या दैनिक साप्ताहिकाचा जो संपादक असतो त्यालाच ते एका आठवड्याचं महत्व माहीत असतं. एका महिन्याचं महत्व कुणाला माहीत असतं, ज्या आईनं 9 महिन्याच्या ऐवजी 8व्याच महिन्यात बाळाला जन्म दिलाय, त्या आईलाच त्या 1 महिन्याचं महत्व माहीत असतं.
आणि 1 वर्षाचं महत्त्व कोणाला माहीत असतं? जो विद्यार्थी नापास झालाय त्यालाच 1 वर्षाचं महत्त्व कळतं. त्यामुळे एका सेकंदापासून एका वर्षापर्यंत सगळ्या वेळेचं महत्त्व आहे. आयुष्यात वेळेचं महत्त्व जाणा, कारण ज्यानं वेळेची कदर केलेली आहे त्याचीच कदर वेळेने केलेली आहे. संधी मिळाली त्या राजलक्ष्मी अकॅडमीतून आज निरोप घेण्याची वेळ आली. जीवनाची कायमची वाटचाल कोणती राहणार हे इथून पुढे ठरणार आहे. या वाटचालीचा टप्पा पार करण्यासाठी येथे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. येथे प्रवेश घेताना वेगळाच उत्साह होता. नवीन प्राध्यापक, नवीन बंधू भगिनी, सहवासात हसत खेळत 2 वर्ष कधी गेली कळलेच नाही. आज येथे निरोप घेताना अनेक येथील आठवणी मात्र कायम जर आपल्या अकॅडमी बद्दलच सांगायचं झालं तर इथे फक्त विद्यार्थ्यांना शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवलं जातं. अशा प्रगत आणि ध्येयवादी अकॅडमी मध्ये मी शिकत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आपल्या अकॅडमीची शिस्त एवढी कडक आहे, सर्वांनाच माहिती आहे. सकाळी 10ला अकॅडमीत आले की फोन जे जमा होतात ते तुम्हाला अकॅडमी सुटल्यावर 5 नंतरच भेटतात. आपल्या अकॅडमीत जर कोण विद्यार्थी ॲब्सेंट असतील वर्गात क्लासला तर लगेच त्यांच्या पालकांना मेसेज जातो. आणि वीकली टेस्टचे मार्क सुद्धा रेग्युलर पालकांच्या मोबाईलवर जात असतात. दर 15 टेस्ट नंतर आपल्या अकॅडमीत एक प्रोग्रेस रिपोर्ट दिला जातो आणि त्या प्रोग्रेस रिपोर्टवरून पालक केदार सरांचे असतील, विषय शिक्षकांचे असतील, चर्चा करत असतात आणि त्यातून विद्यार्थी कुठे कमी आहे हे सांगत असतात. आणि मला प्रमुख पाहुण्यांना सांगताना अभिमान वाटेल की दरवर्षी आमच्या अकॅडमीतून जे विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळवतात अशा विद्यार्थ्यांना स्वतः भगवानी सर 1 लाख रुपयाची स्कॉलरशिप देत असतात. रवींद्र आघोडे सर आणि सर्व शिक्षक स्टाफ आपल्याला निरोप देण्यासाठी इथं उपस्थित आहेत. खरं तर माझा या अकॅडमीतला प्रवास जरा वेगळाच होता. थोडक्यात 11वीचं वर्ष म्हणजे असतो पिक्चरचा एक ट्रेलर. 11वीचं वर्ष म्हणजे असतो पिक्चरचा एक ट्रेलर. पण 12वीत आल्यानंतर कळतं की काय सस्पेन्स आणि काय थ्रिलर. खरं तर माझी या अकॅडमीतली सुरुवात अशी होती की मी पहिल्यांदा फाउंडेशन कोर्ससाठी इथं जॉईन झालो अकॅडमीला. आणि ज्या पद्धतीनं सरांनी इथं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या 4ही विषयांचे बेसिक्स इतक्या सुंदर पद्धतीने क्लिअर केले आमचे की त्यामुळं मी असा निर्णय घेतला की आता इथं आपल्याला 11वीत ॲडमिशन घ्यायला पाहिजे. आणि मी इथं 11वीत ॲडमिशन घेतलं. खरं तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं 11वी आणि 12वीचं डेली शेड्यूल म्हणजे लेक्चर्स, त्याचबरोबर वीक टेस्ट आणि टॉपिक टेस्ट कशा पद्धतीने रन केले जातात ते काही सर्वांना माहिती आहे. पण इथं वेगळं काही घडलं आणि ते मला काय आवडलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथं सर्वात पहिल्यांदा मी 11वीत आल्यानंतर पहिल्यांदा सरांनी करिअर डेव्हलपमेंट लेक्चर लावले होते. करिअर डेव्हलपमेंट लेक्चर यासाठी की आम्हाला पुढं काय करायचं आहे, कोणत्या फील्ड्स निवडायच्या आहेत, कोणत्या बरोबर आहेत आणि काय आम्ही पुढं केलं पाहिजे. म्हणजे जसं की 11वी 12वी आणि नंतर सीईटी जेई नंतर किंवा नीट नंतर आम्ही नक्की काय केलं पाहिजे याबद्दल सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी एक्सपर्टचे लेक्चर्स अरेंज करून दिले. त्याचबरोबर आपल्या अकॅडमीतला ठरलेला एक सेशन जो दरवर्षी होत असतो अचिव्हर्स माइंडसेट नावाचा, तो आम्ही यावर्षी अनुभवला आणि त्याच्या मागच्या वर्षी अनुभवला. खरं तर त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना काय अडचणी आल्या, त्यांनी त्या कशा प्रकारे टॅकल केल्या याचं म्हणजे किंवा आमचे काही डाऊट्स असतील हे सर्व आम्हाला त्यांच्याकडून विचारायला मिळालं. त्यासाठी सरांनी त्यांना आम्हाला इथं उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर अजून एक असा महत्त्वाचा सेशन जो आपल्या अकॅडमीमध्ये होतो तो म्हणजे लाईव्ह ऑर्गन, रिअल ऑर्गन डेमॉन्स्ट्रेशन. म्हणजे की आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.